एक वक्तव्य केलं आहे की तुम्ही पैसे कुठलीही काळजी करू नका, मी तुमच्याशी पाहिजे. काय सांग? खरं तर चंद्रशेखर बावनकुळेंसारख्या अत्यंत जबाबदार पदाधिकारी जे एकेकाळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राहिले, विशेष आता ते महसूल मंत्री आहेत, अशा जबाबदार पदाधिकारी आणि मंत्रिपदावर असणाऱ्या व्यक्तीकडून निवडणुकीमध्ये इतकं बेजबाबदारपणाचं आणि इतकं सवंग वक्तव्य यावं हे फार दुर्दैवी आहे. एकीकडे भाजपा सांगते की आम्ही संविधानाची कुठलीही चौकट ओलांडत नाही, मात्र दुसरीकडे प्रत्येक पावलागणिक स्वायत्त यंत्रणा जणू आपल्या घरगडी आहेत अशा पद्धतीने वागत आहे. चंद्रशेखर बावनकुळे जेव्हा म्हणत आहेत की काय खर्च करायचं ते करा, निवडणूक आयोगाला काय सांगायचं ते मी सांगतो, याचा अर्थ काय बावनकुळे साहेब? आपल्याला असं म्हणायचं आहे का की निवडणूक आयोग हा आपला घरगडी आहे, आपल्या घरात काम करणाऱ्या नोकर चाकरांना आदेश द्यावेत तसे आपण निवडणूक आयोगाला आदेश देऊ शकता असं आपण यातून सांगू इच्छित आहे का? आणि जर म्हणजे घराची कळा अंगण सांगतो म्हटल्यासारखं जर मंत्रिपदावरची सरकारमधली व्यक्तीच असं बोलत असेल तर निवडणूक आयोग नावाची यंत्रणा किंवा पारदर्शक निवडणुका किंवा कायदा आणि सुव्यवस्था जी खालच्या लोकांनी राखायची ती कशी राखली जाईल? दुर्दैवी आहे. या संदर्भात आपण काही तक्रार वगैरे करणार नाही. माझे गडचिरोलीचे जे पदाधिकारी आहेत आणि गडचिरोलीचा जो आमचा जो पक्षाचे उमेदवार आहेत ते उमेदवार या संबंधाने त्यांनी तात्काळ रिपोर्ट केलेला आहे आणि ते निवडणूक आयोगाकडे तक्रार करतात.